हे बघू शकता शेवंतीला किती साऱ्या कळ्या आल्या आहेत, पण त्याच्यातल्या ना 2 उमलल्यात आणि हे बाकीच्या ज्या कळ्या आहेत ते 2-3 दिवसात उमलतीलच. असो, त्यानंतर मग मी माझा मस्त चहा घेतला आणि लागले कामाला. आज मला बनवायचं होतं वांग्याचं भरीत, त्यामुळेच मी असं बारीक बारीक व्यवस्थित चिरून घेत होते आणि बघत होते खिडकी आहे की नाही. वांग कापून झाल्यानंतर कढईमध्ये 1 पळी तेल टाकलं आणि त्यामध्ये नाही वांग परतायला टाकून दिलं आणि काप मी एकदम छोटीशी केले होते, कारण ना लवकर परतावं म्हणून मी ते काप थोडेसे छोटेले केले होते. असो, त्यानंतर वांग परतायला टाकलं आणि कणिक मळायला घेतली. माझी कणिकही मळून झाली होती आणि वांगही परतलं होतं, त्यामुळे मी त्यामध्ये लाल तिखट आणि मीठ टाकून त्याला व्यवस्थित असं चमच्याने स्मॅश केलं आणि त्यानंतर मग मी चपात्या बनवायला घेतल्या. आणि आज आम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं ना, त्यामुळे मी पटकन सगळा स्वयंपाक बनवला होता आणि सिंपलचं भरीत बनवलं होतं. स्वयंपाक तर सगळा माझा बनून झाला, त्यानंतर मस्त आम्ही जेवण केलं. माझ्याकडे बाजरीचं पीठ नव्हतं, त्यामुळे मी चपातीच बनवली. असो, जाताना मस्त मारुतीरायाचं दर्शन घेतलं आणि मारुतीरायाला म्हटलं आज शक्ती द्या, आज हॉस्पिटलमध्ये चाललो आहे. नंतर सांगतेच ते कशासाठी गेलं, तर खूप भीती तर वाटत होती अगोदरच. हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आणि हो, आज ना माझं थायरॉइड चेक करायचं होतं. आम्ही ब्लड सॅम्पल देऊन आलो आणि मी थोडीशी रडले, तर ते मला असे हसत रिपोर्ट यायला थोडासा वेळ होता. म्हटलं चला आपण डीमार्टमध्ये जाऊन थोडासा किराणा भरूया, त्यामुळेच डीमार्टमध्ये आलो, थोडासा किराणा घेऊन घरी आलो. खट्टी मिठी इमली लहानपणी कोणी कोणी खाल्ली नक्की कमेंट करून सांगा. मला तर ही खूपच आवडते, माझी तर ही फेवरेट आहे. मी लहानपणी खूप खायची ही.